जिंतूर तालुक्यातील पोंगळा गावातील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळल्याची घटना दिनांक 17 ऑगस्ट रोजीच्या रात्री घडली होती। शिवसेनेचे शिंदे गटाचे जिंतूर तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत यांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी शाळेला भेट देऊन पडलेल्या भिंतीची तसंच इतर वर्ग खोल्यांची पाहणी केली। सदरील प्राथमिक शाळेचे बांधकाम निजामकालीन असल्यामुळे वर्ग खोल्यांचे बांधकाम जीर्ण झाले। शाळेतील चारही वर्ग खोल्या धोकादायक परिस्थितीमध्ये असून त्या पडण्याच्या स्थितीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। शालेय शिक्षण समिती सदस्यांशी, शिक्षकांशी तसंच गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता शालेय शिक्षण समितीच्या उपाध्यक्षा अश्विनी रामप्रसाद उपाध्ये तसंच कुरियेवार सर यांनी सदरील जीर्ण झालेल्या शाळेचा प्रस्ताव परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठवला असून प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलं। तेव्हा ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संपर्क करून तसंच बांधकाम संबंधित अभियंत्यांशी चर्चा करून लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। या दरम्यान शिवसेना सचिव अशोकराव देशमुख, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्षा अश्विनी रामप्रसाद उपाध्ये, मुख्याध्यापक हजारे सर, कुरियेवार सर, आडे सर, पवार सर, दुबे सर, बोपिनवार मॅडम, तायडे मॅडम, देशमाने मॅडम, सुभाषराव जगताप, मुंजाजी पालवे आदी यावेळी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत, शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर। आज मी आमच्या जिंतूर तालुक्यातील पोंगळा गावी गेलो होतो। या पोंगळा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एक निजामकालीन बांधकामाची भिंत दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळे कोसळली होती। तर ही जी भिंत आहे ही भिंत कोसळून कोणतीही जीवितहानी झाली नाही, कारण ती रात्री कोसळली। जर काही भिंत सकाळी किंवा शाळा चालू असताना कोसळली असती तर तिथे शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी नुकसान निश्चितच झालं असतं। तर या संदर्भात मी त्याची आज पाहणी केली। पाहणी करताना मला असं आढळलं की ती भिंतच नव्हे तर संपूर्ण त्या ज्या 4 वर्ग खोल्या आहेत त्या अतिशय जीर्ण अशा अवस्थेत आहेत। त्या केव्हाही कोसळू शकतात आणि विद्यार्थ्यांची काही ना काहीतरी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर या संदर्भात मी तिथे शिक्षकांशी, शालेय शिक्षण समितीचे जे काही सदस्य होते, गट शिक्षणाधिकारी होते त्यांच्याशी चर्चा केली। तर मला असं आढळलं की त्यांनी 25 जुलै रोजी एक प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठवलेला आहे। तर मी तिथे पण संपर्क स्थापन केला आणि बांधकाम अभियंत्यांशी सुद्धा मी चर्चा करणार आहे आणि लवकरात लवकर ती जी जुनी बिल्डिंग आहे, जुने ज्या वर्ग खोल्या आहेत त्यांचं बांधकाम पाडून तिथे लवकरच नवीन इमारत बांधण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। जर का लवकरात लवकर काही झालं नाही तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकारे। प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, NTV न्यूज मराठी।